फक्त 1 मिनिटात बघा महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक किल्ल्यावर पावसाळ्यात काय घडतं। नमस्कार, मी माया। आज आम्ही 5 जण निघालो होतो एक अशा प्रवासाला जिथे निसर्ग आणि इतिहास एकत्र येतात। पायथ्याशी पोहोचल्यावर एका छोट्याशा ओढ्याला पार करत आम्ही भाताच्या हिरवगार वावरांतील चिंचोळे बांधावरून चालायला लागलो। ही वाटचाल इतकी अप्रतिम होती की प्रवासाची मजा तिथे सुरू झाली। वर चढू लागलो तर वातावरण पूर्ण बदललेलं होतं। किल्ल्यावर पोहोचल्यावर तर जोराचा वारा, दाट धुकं आणि धो धो कोसळणारा पाऊस। विश्वास ठेवा, या पावसामुळे इथलं वातावरण एक नंबर झालं होतं। वर गेल्यावर वाट थोडी खतरनाक होती। सुमारे 70 डिग्रीच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढताना अंगावर काटा आला। त्या कठीण चढाईनंतर समोर जे दिसलं ना ते थरारक होतं। कातळ कोरलेली प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमानांची भव्य मूर्ती। रघुनंदन रघुनंदन रघुवर सेवन रघुपति छायन। आम्ही हा ट्रेक आषाढी एकादशी दिवशी केला होता। सगळ्यांना उपवास होते, त्याच्यामुळे फळं खात होतो। हा किल्ला फक्त एक दगडी वास्तू नाहीये, तर तो 10व्या शतकातील इतिहासाचा साक्षीदार आहे। इथे तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली एक प्राचीन जैन लेणी पाहायला मिळते। त्याच्या प्रवेशद्वारावरचं कोरीव काम मनमोहक आहे। तर मित्रांनो, साहस, निसर्ग आणि इतिहासाचा हा अद्भुत संगम अनुभवायचा असेल तर या पावसाळ्यात रिंगणवाडी किल्ल्याला नक्की भेट द्या। हा ट्रेक तुमच्या आयुष्यभरात लक्षात राहील असं होईल। पुन्हा भेटू नवीन रोमांचक प्रवासमध्ये। तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी मला आत्ताच फॉलो करा आणि ही रील जास्तीत जास्त शेअर करा।